नमस्कार, मी मुकुंद. वेलकम टू फरांदे स्पेसेस. आज मी आलो आहे एलेक्सिस प्रोजेक्टला. एलेक्सिस आपलं लोकेशन जे आहे स्पाईन रोडला आहे. स्पाईन रोड हे लोकेशन तुम्हाला माहितीच आहे. पुणे नाशिक हायवे आणि पुणे मुंबई हायवे ह्या रोडला कनेक्ट करणारा जो रोड आहे तो स्पाईन रोड आहे. स्पाईन रोडला आपला एलेक्सिस जे आता आहे प्रोजेक्ट, ह्याच्यामध्ये आपल्याकडे 2-3 BHK आहेत ऑलरेडी. आता इथे आपण 2 नवीन टॉवर लॉन्च करतोय, T1 आणि T2. ह्याच्यामध्ये आपण 3 व्हेरियंट घेऊन येतोय आता. 4 BHK, 3 BHK आणि 2 BHK. ह्याचा सॅम्पल फ्लॅट पण आता साईटवरती रेडी केला आहे आम्ही. स्पेसिफिकेशन जे दिलेत आम्ही द बेस्ट स्पेसिफिकेशन दिलेत. म्हणजे मार्केटमध्ये याच्यापेक्षा अजून चांगलं आता स्पेसिफिकेशन खूप कमी लोक देत आहे. फरांदे पहिल्यापासूनच कस्टमर सेंट्रिक आणि टाईमली डिलिव्हरी करत आला आहे. 30 वर्ष ह्या लोकेशनमध्ये अवॉर्ड विनिंग कल्चर क्रेस्ट, त्याच्यानंतर लक्षद्वीप सारखे प्रोजेक्ट ऑलरेडी आपण डिलिव्हर केले तिथं. प्लीज तुम्ही एकदा साईटवरती या. सॅम्पल फ्लॅट आपला रेडी आहे. तुम्हाला स्पेसिफिकेशनची आपण गॅलरी पण सेपरेट केलेली आहे. दोन्ही गोष्टी तुम्हाला पाहता येतील. साईटला या आणि व्हिजिट करा. थँक्यू सो मच. आता आपण मॉडेल पाहूया. हे आहे टॉवर 1, दुसरं आहे आपलं टॉवर 2. T1 आता आपण लॉन्च केला आहे. 28 माळ्याचं टॉवर आहे आपल्याला इथे. आता तुम्ही जर याच्यात पाहिलं, तुम्हाला आपलं मध्ये कमर्शियल आहे. कमर्शियलमध्ये आपल्याला शॉप्स आहेत, बँकवेट हॉल आहे, रेस्टॉरंट आहे. शॉप आपलं ऑलमोस्ट वर्किंग आहे. कमर्शियल सेंटर आता आतमध्ये ॲम्युनिटीज तुम्ही पाहू शकता. सगळ्या ॲम्युनिटीज आपल्या आता वर्किंग आहे. क्लब हाऊस आपलं रेडी आहे, स्विमिंग पूल रेडी आहे, चिल्ड्रन प्ले पार्क रेडी आहे, गार्डन रेडी आहे आपलं. 2 एंट्रान्स असणारे आपल्याला. हा फ्रंट गेट आहे आपला इथे. आता आजूबाजूची जर डेव्हलपमेंट पाहिली आपण, तर आपल्या शेजारीच आपल्या तिथं स्पाईन मॉल आहे, थिएटर आहे. बॅक साईडला पाहिलं आपलं साधू वासवानी स्कूल आहे. त्याच्या बॅक साईडला तुम्ही गेलात तर ICC इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर आहे. त्याच्यानंतर तुम्ही डाव्या साईडला आला तर नाशिक हायवे वॉकिंग डिस्टन्सवरती आहे आपला. त्याच्यानंतर तुम्ही आपल्या 6 किलोमीटर हार्डली आपल्या इथून तळवडे IT पार्क आहे. 15 मिनिटावरती तुम्हाला एअरपोर्ट असणार आहे इथून तुम्हाला. बाकी सगळी डेव्हलपमेंट, अपकमिंग डेव्हलपमेंट जर मी बोललो तर तुम्हाला चरोलीमध्ये नवीन IT पार्क येत आहे, मोशीमध्ये एक सफारी पार्क येत आहे तुम्हाला. त्याच्यानंतर COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मोशीमध्ये येते, हार्डली 2 मिनिटाच्या अंतरावरती. शेजारी आपलं हायकोर्ट येत आहे. तर खूप साऱ्या डेव्हलपमेंट आपल्या प्रोजेक्टच्या आजूबाजूला आता येत आहेत. हे आपली डेव्हलपमेंटची बाजू झाली. कन्स्ट्रक्शन क्वालिटी जी आहे आपली, ही पूर्ण माय1 कन्स्ट्रक्शन येणार आहे तुम्हाला. ॲलिफॉर्म ह्याची ड्युरेबिलिटी जी जास्त असते. कन्व्हेन्शनलमध्ये जसं आपलं 30 ते 40 वर्षाचं आपलं जे स्ट्रेंथ येते तीच याच्यामध्ये डबल होते आपली, 70 ते 80 वर्षापर्यंत जाते. त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शनमध्ये पण तुम्हाला कुठलीही आपण कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे. तुम्ही जर आता बिल्डिंगचं एलिव्हेशन पाहाल, खूप छान एलिव्हेशन आहे बिल्डिंगचं. आपण टेरेस जो दिला तो एकदम प्रीमियम टेरेस दिला आहे. म्हणजे 20 फुटाचा आपला टेरेस आहे जवळपास, 5x20 अराउंड. म्हणजे टेरेस पण एकदम स्पेसियस आहे. ईस्ट वेस्ट फेसिंग तुम्हाला असणार आहे टेरेस तुमचं. साऊथ फेसिंगला म्हणजे ऊन तुम्हाला कंटिन्यू असणार आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही जर बिल्डिंगचं स्ट्रक्चर पाहिलं तर तुम्हाला लगेच आयडिया येऊन जाईल तुम्हाला. आणि हा जो आहे आपला मेन स्पाईन रोड आहे आणि त्याच्या अटॅच जो आहे सर्व्हिस रोड, एक्झॅक्टली आपलं तिथे सगळं कमर्शियल येतं इथं. हा आपला पूर्ण प्रोजेक्ट असेल T1 आणि आपलं फ्युचरमध्ये जे येईल ते T2 येईल आपला. थँक्यू सो मच.